नमस्कार. आणि ठरलेला प्रत्येकाच्या मनातला आणि सतत चालणारा प्रश्न म्हणजे पोर्टलवर उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार. तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, पोर्टल रजिस्ट्रेशन अर्थातच 6-7 महिने झाले परीक्षा होऊन टेट 2025 शिक्षक भरतीची, आणि ते सुरू व्हायला हवं होतं. रादर पोर्टल बंदच नव्हतं करायला पाहिजे होतं. 2018चा GR आहे त्याच्यानुसार दर 3 महिन्याने शिक्षकांचे किती समायोजन होते, किती पद रिक्त होते याचं अपडेट पोर्टलवरती करणं, संस्थांना सुद्धा पोर्टल हे चालू ठेवणं हे बंधनकारक असताना शासन मात्र पोर्टल भरती इम्प्लिमेंट करण्यामध्ये कुठंतरी अपयशी ठरलंय. आणि याचाच हा परिपाक आहे की 2017ची भरती 9 वर्ष होत आले तरीही पूर्ण झालेली नाहीये. 2022ची भरती अजूनही धुळकात पडली आहे. आणि 25च्या भरतीमध्ये उमेदवारांकडून करोडो रुपये कमवून परीक्षेच्या माध्यमातून आता शासनाच्या हितधारक कंपन्या आता मालेमाल झालेल्या आहेत आणि जे वाट पाहत आहेत त्यांची मात्र वाटच लागत आहे. मित्रांनो, पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार या संदर्भात आयुक्त कार्यालय, मंत्रालय, इव्हन शिक्षण मंत्री दादा भुसे यांची शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपली टीम आणि मी स्वतः ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षक भरतीसाठी सक्रिय असताना भेट घेतली आणि त्यांनी जे काही अपडेट दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न आहे. ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे. आणि हो, आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घरबसल्या मिळू शकेल. मित्रांनो, पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात जी कंपनी आहे जी टेट 2022-23ची दुसऱ्या टप्प्याची भरती करण्यासंदर्भात त्यांना पेमेंट दिलं होतं, त्यांचं आता कॉन्ट्रॅक्ट हे संपत आलेला आहे आणि आता नवीन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. त्या प्रोसेसमध्ये शालेय शिक्षण विभाग आहे. सोबतच सध्या ज्या आस्थापना आहेत, आता उमेदवारांसाठी पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल, अर्थातच होईल, परंतु व्हॉट अबाउट की ज्या आस्थापना आहेत 1 ते 12 पर्यंतच्या, मग त्या नपा असतील, झेडपी असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित संस्था असतील, त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टल रजिस्ट्रेशन हे सुरू व्हायला हवं. सोबतच अध्यापक विद्यालयाची भरती सुद्धा याच पोर्टल मार्फत होत आहे आणि त्याचमुळे त्यांच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू व्हायला हवं. यासाठी सध्या संच मान्यता आणि युडाईस प्रणाली ही अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि सध्या रोस्टर तपासणी करण्यासाठी, बिंदू नामावली तपासणी करण्यासाठी सध्या कॅम्प लावत आहेत. आणि त्याच्या पद्धतीने एकदा का रोस्टर तपासणी झाली की मात्र उमेदवारांसाठी तर पोर्टल रजिस्ट्रेशन होईलच, सोबतच या आस्थापनांसाठी सुद्धा पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होणारच आहे. तर आता तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर अजून दिलंच नाही आपण की पोर्टल रजिस्ट्रेशन एक्झॅक्टली कोणत्या तारखेला सुरू होणार. मित्रांनो, सध्या शालेय शिक्षण विभागाकडे मंत्रालयातून घेतलेल्या फॉलोअपनुसार पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू करायचं, त्याच्यामध्ये विषयानुसार कोणती पात्रता असावी. सध्या कृषी विषय आपण पाहतोय की पहिलीपासून कंपल्सरी करण्यात आलेला आहे. ICT विषय आहे तो सुद्धा ऑलमोस्ट आता पोर्टलद्वारे भरण्याचा विचार चालू आहे. कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव, सोबतच विषयांच्या प्रत्येक विषयांच्या जागा, भाषा विषय आणि इतर विषय या सर्वांच्या जागा करत असताना त्यांची ॲक्च्युली पात्रता काय या सर्वांवरतीच एक विस्तृत अशी बैठक ती अजून पेंडिंग आहे आणि नुकत्याच घेतलेल्या फॉलोअपनुसार अजूनही ती बैठक झालेली नाही आहे आणि या आठवड्यात ती बैठक प्रस्तावित आहेत आणि जशी बैठक होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचू. एकदा का ती बैठक झाली की मात्र उमेदवारांना त्याच्यानुसार भरतीसाठी आयुक्त कार्यालय, मंत्रालय यांची एकत्रित समन्वयित बैठक होणार आहे आणि त्याच्यानुसारच पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. तर आता मग कधी सुरू होईल, किती वेळ लागेल, डिसेंबर लागेल का, कारण आचारसंहिता आहे, मग का जानेवारी लागेल असा तुमच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, ऑलरेडी ज्या आस्थापना आहेत, ज्या सध्या बिंदू नामावली हे सध्या पोर्टल शिक्षक भरतीसाठी जागा किती रिक्त आहेत, त्यांच्याकडे काय प्रपोर्शन आहे याचं काम करत आहेत, त्यांना तात्काळ करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पोर्टल हे अगदी असा तुम्ही विचार करून चालू नका की आचारसंहिता संपल्यावरच सुरू होईल. जेव्हा यांची एखादी मीटिंग होईल त्याच्यामध्ये त्या कंपनीला पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट दिलं जाईल, त्याच्या संदर्भातले सगळे डिटेल्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळत राहतील आणि मग नंतर त्यांचं कॉन्टॅक्ट दिल्यावरती त्यांचं ऑलरेडी आहे
आहे सगळं, फक्त तो पोर्टल, पवित्र पोर्टल जे काही आपण गुगलवरती सर्च करतो आणि त्याच्यामध्ये फक्त टॅब 2025चा तुम्हाला दिसेल आणि तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. जी माहिती तुम्ही IBPSच्या वेबसाईटवरती भरलेली आहे त्याच्यातली बऱ्यापैकी तशीच माहिती अपलोड केली जाते पवित्र पोर्टलवरती. फक्त तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करून तुमचा जो सीट नंबर आहे तो टाकून तुम्हाला ते इन्फॉर्मेशन व्हॅलिड करायची असते, काही डॉक्युमेंट्स ॲड करायचे असतात आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करण्याची संधी मिळते. आता मित्रांनो, हे सगळं करत असताना ते लगेचच होईल का? तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, सध्या डिसेंबर महिना तर उजाडणारच आहे या सर्व गोष्टींना, परंतु या आठवड्यात बैठक घेण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे. पाहूयात आता कधी घेतात आहे. त्यांनी बैठक लवकर घ्यायला हवी, कारण ती बैठक घेतल्याशिवाय पूर्ण आस्थापनांना त्याच्या संदर्भातलं पत्र जात नाहीये आणि आस्थापनांचं सोडा तर त्याच्या संदर्भात सध्या IBPSकडे सुद्धा आपण जेव्हा फॉलोअप घेतलेला आहे, आता सर्वांचे जे त्यांच्याकडे निकाल होते ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परीक्षा परिषदेला, आणि परीक्षा परिषदेकडे आता निकाल आल्यावरती तो डायरेक्ट आता पोर्टलच्या वेबसाईटवरती त्यांना अपलोड करायचा आहे. त्यामुळे ते इतक्या दिवसाचं काम पेंडिंग होतं ते सुद्धा झालेलं आहे आणि आतापर्यंत तुम्हाला समाज माध्यमांच्या माध्यमातून आणि आपल्या लढणाऱ्या लढवयांकडून आमिष देण्यात आलं होतं किंवा सांगण्यात आलं होतं की पोर्टल 4 दिवसात सुरू होईल. मित्रांनो, शक्यच नसती कोणती गोष्ट, कारण त्याच्यासाठी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जेव्हा घेतली तेव्हा पोर्टल संदर्भात अजून कोणतीही बैठकच झालेली नाहीये. परंतु पोर्टल भरती करून जून 2026 पर्यंत शिक्षक द्यायचे आहेत याच्याबद्दल शंकाच नाहीये. डिसेंबरच्या मिडपर्यंत पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल असं सांगितलेलं आहे. पण आता ही बैठक होते, त्याच्यानंतर वेळेवरती पुढच्या बैठका व्हायला पाहिजेत आणि जर तसं नाही झालं तर मित्रांनो, जानेवारी उजडणार आहे आणि ती फक्त तुमच्यासाठी उजाडणार नाहीये, तर त्याच वेळेस अशा आस्थापनांसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, कोणतीही लढाई इतकी सोपी नसते जी आपल्याला वरवरची वाटते आणि अर्थातच लढत असतो आपण, परंतु लढत असताना तुम्हा सर्वांची साथ गरजेची असते. आज आपण कधीही तुमच्याकडून कोणत्याही गोष्टींची अपेक्षा केली नाहीये, ना तुम्हाला फिजिकली कधी त्रास देण्याचा प्रयत्न केलाय, इथं जा तिथं निवेदन द्या, ना तुम्हाला कधी स्वतः इकॉनॉमिकली आपण मागणी केलेली आहे. परंतु अर्थातच जेव्हा गरज पडेल तेव्हा मात्र तुम्हाला हाक दिली जाईल, तेव्हा साथ तुम्ही द्यायची आहे. कारण सध्या किती जरी डोकं आपण फोडलं तरी सुद्धा, आंदोलन केलं, काही केलं तरी सुद्धा हे सध्या आचारसंहितेचं काम नाव पुढं करणार आहेत. वास्तविक पाहता आचारसंहितेमुळे पोर्टल रजिस्ट्रेशन थांबायला नको नियमानुसार, परंतु इथं मात्र ते करणार नाहीयेत आणि त्यांचं जर काम झालं तर मात्र ते 100% करतील, यात शंकाच नाहीये. तर मित्रांनो, पाहूयात याच्या संदर्भातलं काय अपडेट आहे. परंतु मंत्रालयातली मीटिंग कधी होते आणि त्या मीटिंगमध्ये काय डिस्कस होते याच्या संदर्भातलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आणि तुम्हाला डिटेल देतच राहू. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो, स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा आणि अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो आपला कनेक्ट राहायचं आहे. आणि जागा येतील रे, काळजी नका करू, रजिस्ट्रेशन पण सुरू होईल. थोडासा पेशन्स ठेवा आणि तुम्ही ठेवणार आहातच.